राहिला आता आपल्या जमिनीच्या सुपीकतेचा प्रश्न। जर आपल्याला आपली जमीन सुपीक ठेवायची असेल तर आपल्याला हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स वापरायला सुरुवात करणं भाग आहे। जेवढं आपण आपल्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक फर्टिलायझर वापरू, ते जीवाणू असू द्या, कोणती पावडर फॉर्ममधले ऑर्गॅनिक खतं असू द्या, ते आपल्याला यूज करणं तरच आपण आपली जमीन पुढे चांगलं उत्पन्न घेऊ शकतो आपल्या जमिनीमध्ये, तरच आपली जमीन ही सुपीक राहू शकते। जेवढा आपण खतांचा वापर करू केमिकल, तेवढे आपल्या जमिनीचं उत्पन्न कमी होणार आहे, सुपीकता कमी होणार आहे। तेवढे आपल्याला जास्त पेस्टिसाइड यूज करणं आहे, जास्त खतं टाकणं आहे, आणखी हे सगळ्या गोष्टी वाढतच जाणार। त्यामुळे आपल्याला आतापासूनच सतर्क होण्याची गरज आहे। आपल्याला जेवढं होईल तेवढं, आता मी अद्रक तुम्हाला सुरुवातीपासून पूर्ण व्हिडिओ टाकलेले मी, आपण पूर्ण जैविकवरच काम केलं आहे अद्रकीचं, आणि माझा अद्रकीचा प्लॉट तुम्ही बघितलंच कसं आहे। तर इथून पुढे आपल्याला पूर्ण जैविकवरच काम करायचं आहे, त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतच राहणार।